लक्ष द्या इथे आता. आता जरा शेवटचा टॉपिक लिहून घ्या एक. समजतंय? काय लिहिले ते नंबर. नंबर नंतर काय लिहिलंय? स्क्वेअर. स्क्वेअर रूट नंतर काय लिहिले ते आपण? क्यूब. नंतर काय लिहिलंय? स्क्वेअर रूट. हे अलग अलग फंक्शन आपण बघणार आहोत. नंतर कोणतं दिलं? पॉवर फंक्शन. नंतर रोमन, टेक्स्ट, अप्पर, लोअर, काउंट, आणखीन लेंथ फंक्शन. बरोबर आहे? आता याचा अर्थ काय? समजा मी इथे एखादा नंबर लिहिला, 2 नंबर लिहिला, बरोबर आहे? त्या नंबरचा इथे आपल्याला स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअर म्हणजे काय? तर वर्ग पाहिजे. समजतं ना? तसंच क्यूब म्हणजे काय? तर घन पाहिजे आपल्याला इथे. कळेल? समजा मी तसंच 5 नंबर लिहिला तर 5चा इथे स्क्वेअर आला पाहिजे आपोआप. मग सर्वप्रथम आपण 2 लिहिला समजा, तर 2चा स्क्वेअर किती येणार? म्हणजे वर्ग किती येणार? तर 4 येणार. आणि क्यूब म्हणजे घन किती येणार? तर 8 येणार. बरोबर आहे? कळेल? आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय? तर वर्गमूळ येणार. म्हणजे जसं 2चा वर्ग 4 आहे, तसं 4चं स्क्वेअर रूट किती येणार? 2 येणार. कळतंय? तसं मी इथे 5 नंबर लिहिला तर आपोआप इथे काय आलं पाहिजे? 5चा वर्ग किती आला पाहिजे? 25. आणि क्यूब म्हणजे घन किती आला पाहिजे? 125. कळलं? मग त्यासाठी आपण फॉर्म्युला तयार करणार. त्यासाठी आपण काय करणार? फॉर्म्युला बनवणार. फॉर्म्युला कसा बनवायचा बघा. फॉर्म्युला कसा करणार? आपण स्क्वेअर करतो म्हणजे काय? तर 5 या अंकाला 2 वेळा गुणाकार करतो. मग स्क्वेअर कसा करणार? इक्वल टू, पहिल्या सेलवरती क्लिक करायचं आहे. हॅलो? नंतर स्टार बटन दाबायचं. कोणतं बटन दाबणार? स्टार. म्हणजे मल्टिप्लाय केलं. कोणत्या नंबरमध्ये मल्टिप्लाय करणार? पुन्हा त्याच बटनवरती क्लिक करायचं. बरोबर ना? पुन्हा त्याच सेलवरती क्लिक करायचं. हॅलो? म्हणजे 5 इंटू 5 दाखवतो ना, A2 इंटू A2 झालं. 2 वेळा गुणाकार केला ना. आता वर्ग म्हणजे स्क्वेअर पाहिजेसाठी काय करणार? आपण 2 वेळा गुणाकार करणार. आता इंटर बटन दाबलं. तसंच जर का आपल्याला क्यूब म्हणजे घन पाहिजे असेल तर किती वेळा गुणाकार करणार? 3 वेळा. कसं करणार? इक्वल टू 5, पुन्हा स्टार बटन दाबायचं आहे. पुन्हा 5 वरती क्लिक केलं, स्टार बटन दाबायचं आहे. आता काय करणार? थर्ड वरती क्लिक केलं. समजतंय? आणि कोणतं बटन दाबणार आता? इंटर बटन दाबायचं. कोणतं बटन दाबायचं आहे? इंटर. आलं? आला इथे घन. आता स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटचा अर्थ काय? की वर्गमूळ. स्क्वेअर रूटचा अर्थ काय ना? वर्गमूळ. म्हणजे आपला 5चा स्क्वेअर किती? 25 आहे ना. मग 25चा स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ किती येणार? 5. मग स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला कोणता येणार बघा. लक्ष दे जरा. इक्वल बटन दाबायचं. कोणतं बटन दाबायचं आहे? इक्वल टू SQRT. स्क्वेअर रूटसाठी कोणतं फंक्शन लिहिलं? इक्वल टू SQRT. आलं? नंतर काय करणार? ब्रॅकेट ओपन केलं. आता कोणत्या नंबरचा स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला? तर मला 25चा स्क्वेअर रूट पाहिजे. तर तिथे क्लिक करायची फक्त त्या नंबरवरती. हॅलो? नंतर ब्रॅकेट काय करणार आपण? क्लोज करणार. स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला काय येणार? इक्वल टू SQRT है ना. ब्रॅकेट ओपन करायचं आहे. नंतर नंबरवरती क्लिक करायचं कोणाचा वर्गमूळ पाहिजे ते. नंतर इंटर बटन दाबायचं आहे. आलं 5. आता पॉवरचा अर्थ काय? की आपण बोलतो ना दुसरा घात, तिसरा घात. बरोबर ना? पॉवर. पॉवरसाठी काय ना, समजा आता 5चा आपण वर्ग करतो. याचा काय अर्थ? पॉवर काय म्हणणार? 5चा वर्ग म्हणजे 5ची पॉवर किती आली? 2 झाली. मग आपण त्या पद्धतीने पण आन्सर काढू शकतो. बरोबर ना? समजा आता आपल्याला 5चा वर्ग काढायचा आहे तर आपण कसं फंक्शन तयार करू शकतो? इक्वल टू पॉवर फंक्शन. काय दिलं? इक्वल टू पॉवर, ब्रॅकेट ओपन केलं. आता ते पहिल्यांदा काय विचारतो आपल्याला? नंबर. म्हणजे कोणाची आपल्याला पॉवर काढायची तर नंबरवर क्लिक करायची. 5 वरती क्लिक केलं. बरोबर आहे? नंतर कॉमा द्यायचा. दिला कॉमा. आता पॉवरचा अर्थ काय? की कितवा घात. आता 5चा वर्ग करताना आपल्याला कितवा घात घ्यावा लागणार? दुसरा घात घ्यावा लागणार. मग इथे पॉवर किती लिहिणार? 2. काय लिहिलं? पॉवर 2 लिहिलं. नंतर ब्रॅकेट काय करायचं आहे? क्लोज करायचं आहे. समजतंय? समजतं ना? म्हणजे 5चा दुसरा घात. नंतर इंटर बटन दाबलं. आलं 25. तेच मला समजा आता घन काढायचं आहे तर आपण 3 घेणार ना पॉवर. मग कसं लिहिणार फंक्शन? इक्वल टू पॉवर, ब्रॅकेट ओपन. कोणाचा घन करायचं आहे तर त्या नंबरवरती क्लिक करायचं. म्हणजे पहिलं 5 वरती क्लिक केलं. 5 वरती क्लिक.
आता कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिल्यानंतर काय घेणार आपण, पॉवर. पॉवर म्हणजे किती येणार, तिसरी पॉवर येणार. किती येणार, घन काढण्यासाठी काय घेणार, तिसरी पॉवर. नंतर ब्रॅकेट काय करणार, क्लोज करणार. समजतं एवढं. आणि नंतर कोणतं बटन दाबणार, इंटर. आलं. हे झालं वर्ग आणि घनाच्या बाबतीत ना. पण समजा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर, म्हणजे वर्गमूळ काढायचं असेल तर काय करणार, तेच फंक्शन लिहिणार. इक्वल टू पॉवर ब्रॅकेट ओपन. आता कोणाचा वर्गमूळ काढायचा, समजा 25चा, तर पहिला 25 वरती क्लिक केलं, नंतर कॉमा बटन दाबायचं आहे. आलं. आता पॉवर किती येणार, वर्गमूळ काय बोलतो आपण, 1/2 येणार. बरोबर ना. वर्गमूळसाठी काय येणार, 1/2. घनमूळ काढायसाठी काय करणार, 1/3 येणार. आलं. नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. आणि आता इंटर बटन दाबा. बघा आली पॉवर ती. समजा आपल्याला एखादा नंबर रोमन अल्फाबेटमध्ये बघायचा आहे. कोणत्या अल्फाबेटमध्ये, रोमन. तर कसं लिहिणार, इक्वल टू काय लिहिलं, फंक्शनचं नाव रोमन, नंतर ब्रॅकेट ओपन. आता कोणता नंबर पाहिजे रोमनमध्ये, त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. समजतंय. आणि नंतर ब्रॅकेट काय करणार, क्लोज करायचं आहे. नंतर कोणतं बटन दाबणार, इंटर. आला नंबर रोमनमध्ये. समजतंय ना. समजा मी हा नंबर लिहिला, जो नंबर लिहिणार तो नंबर इथे रोमनमध्ये येणार. कळतंय. अंडू कंट्रोल झेड करून मागे आलो समजा. आता इथे काय लिहिलं मी, टेक्स्ट लिहिलं समजा. इथे काय लिहिलं, टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय, समजा एखादं नाव लिहिलं. समजा काय नाव लिहिले, बघा ते प्रसाद नाव लिहिलंय. बरोबर आहे. आता प्रसादमध्ये कसं दिलं आहे, पहिले 4 अल्फाबेट आहेत, जे पहिले 4 अक्षर आहेत ते कसे दिले आहेत, कॅपिटल. आणि शेवटचे 2 अक्षर काय नाव लिहिले आहेत, स्मॉल, म्हणजे लहान लिपीमध्ये लिहिले आहेत. आता हे सर्व अक्षर आपल्याला कशामध्ये पाहिजेत, कॅपिटलमध्ये पाहिजेत. तर कसं करणार, इक्वल टू काय, फंक्शनचं नाव अप्पर. फंक्शनचं नाव काय येणार, इक्वल टू अप्पर. नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे. बरोबर ना. आता कोणते अल्फाबेट आपल्याला कॅपिटलमध्ये पाहिजेत, त्या सेलवरती क्लिक करायचं. आणि नंतर ब्रॅकेट क्लोज. समजते. म्हणजे सर्व अल्फाबेट काय येणार, अप्पर म्हणजे कॅपिटलमध्ये येणार. आली सर्व कॅपिटल. तसेच काय लिहितो आता मी, लोअर. लोअर म्हणजे काय येणार, स्मॉल लेटर्समध्ये. इक्वल टू कोणतं फंक्शन येणार, लोअर ब्रॅकेट क्लोज. है ना. ब्रॅकेट ओपन केलं. आता कोणत्या नंबरवर क्लिक करायचे, दिसते ते टेक्स्ट. आणि नंतर ब्रॅकेट काय करणार, क्लोज. म्हणजे ते अल्फाबेट कसे येणार, स्मॉल लेटर्समध्ये येणार. आले स्मॉल लेटर्समध्ये. आता पुढे काय विचारतो, काउंट. काउंटचा अर्थ काय, की आपण बघा एवढे समजा सेल सिलेक्ट केलं मी. आता याच्यामध्ये नंबर किती आहे सेलमध्ये लिहिला आहे, दिसतं ना, 1 2 3 4 5 सेलमध्ये नंबर लिहिलेला आहे. मग तो फक्त नंबर काउंट करणार आहे. ते कसं लिहिणार, इक्वल टू कोणतं येणार, फंक्शन काउंट. फंक्शनचं नाव काय लिहिलं, इक्वल टू काउंट ब्रॅकेट ओपन. बरोबर आहे. आता कोणते काउंट करायचे, इथपासून तर इथपर्यंत काउंट करणार ना आपण. मग इथून क्लिक करून काय करायचं आहे, शेवटपर्यंत ड्रॅग केलं, झालं काउंट इथपर्यंत. आता ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. आणि नंतर कोणतं बटन दाबणार, इंटर. बघा दाखवतोय 5 ठिकाणी नंबर लिहिले आहेत ते. कळलं. आता काय विचारतो, लेन ना. लेनचा अर्थ काय, की लेंथ काउंट करायचे. लेनचा अर्थ म्हणजे काय, लेंथ म्हणजे काय, तर अल्फाबेट किती आहेत. बरोबर ना. इथं टेक्स्ट लिहिलं ना, टेक्स्टमध्ये किती अल्फाबेट आहेत ते आपण काउंट करू शकतो. सध्या आपल्याला किती दिसतं, 6 अल्फाबेट दिसत आहेत. पण कधी कधी समजा चुकून अशी स्पेस दिली असते इथून. समजतं ना. आता तिथून काउंट होत आहेत का, नाही काउंट होणार. मग ते आपल्यासाठी आपल्याला कोणतं फंक्शन घ्यावं लागणार, लेन फंक्शन यूज करावं लागणार. कोणतं फंक्शन घ्यावं लागणार, लेन फंक्शन. बघा समजा इथे आता हॅलो, इथे कोणतं फंक्शन घेणार, इक्वल टू लेन ब्रॅकेट ओपन. आता कोणते अल्फाबेट आपल्याला काउंट करायचे ते ह्या सेलमधले, तर इथे क्लिक करून इंटर बटन दाबायचं. आले 6 अल्फाबेट. आता मी क्लिक करतो इथे, डबल क्लिक, आणि 2दा स्पेसबार दाबतो. बरोबर ना. आणि इंटर करतो. बघा दाखवतो 8 अल्फाबेट. समजतंय.
म्हणजे काय टेक्स्ट म्हणजे काय आहे ना, तर ते स्पेस पण काउंट करतोय. समजतं ना, टेक्स्ट म्हणजे प्रत्येक अल्फाबेट म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस दिला असेल तर स्पेस पण काउंट केला जातोय. कळतोय इथे लेनचा अर्थ काय, समजेल एवढं. आता इथे काय लिहिलंय, दुसरा फॉर्मॅट बघा. हे काय लिहिलंय, ते कोर्स फीज लिहिलंय. स्टुडंटची असते ना कधी कधी कोर्स फीज असते एखाद्या स्टुडंटची, नंतर काय त्याच्यावरती असतो सर्व्हिस टॅक्स, आणि त्याच्यावरती काय घेतो आपण, टोटल फीज. म्हणजे काय, तर समजा एखाद्या स्टुडंटची फीस किती आहे, 100 रुपये, तर त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स किती सांगितलं आहे, 10% ना, म्हणजे 10 रुपये आला पाहिजे. आणि टोटल फीज किती होणार मग, 110. बरोबर आहे. एखाद्या स्टुडंटची फीस समजा 500 रुपये असेल, तर त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स किती आला पाहिजे, 10% ना सर्व्हिस टॅक्स, म्हणजे 50 रुपये. आणि इथे किती येणार, 510, 550. बरोबर आहे. मग ते कसं फॉर्मॅट बनवायचा, सर्व्हिस टॅक्स किती काढायचा, 10%. तो कसा काढणार, इक्वल टू कोणाचे 10%, तर कोर्स फीचे असतो ना, तर कोर्स फीजवर क्लिक करायचं. नंतर गुणाकारासाठी कोणतं बटन दाबणार आपण, स्टार बटन. आणि किती लिहिणार इथे, 10%. समजलं, 10% लिहिलं इथे. नंतर एंटर करायचं. आणि टोटल फीज काय आहे ना, तर बेरीज येणार यांची, इक्वल टू, एक तर एक एक ॲड करू शकतो, किंवा दुसरा वे कोणता आहे, इथून कोणतं फंक्शन घ्यायचं आहे, सम फंक्शन है ना. या दोघांना ड्रॅग करायची, पहिली सेल आणखी दुसरी वाली सेल, आणि एंटर करा. आले. आता बघा, मी इथे जर का 500 लिहिलं, तर आलं इथे 510, सॉरी 550 आणखी 550. समजतंय कसं केलं. कोणतं बघा, पुन्हा एकदा नंबर म्हणजे काय ना, आपण कोणताही नंबर लिहू शकतो. स्क्वेअरचा अर्थ काय की वर्ग काढायचा आहे. मग त्यासाठी काय करणार, त्याच नंबरला 2 वेळा गुणाकार करायचा आहे. क्यूब म्हणजे काय ना, तर घन काढायचं आहे ना, मग त्यासाठी काय करणार, एक नंबरला 3 वेळा गुणाकार करायचा आहे. स्क्वेअर रूटचा अर्थ काय की वर्गमूळ. आता स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला काय आहे, इक्वल टू दिला होता. स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला काय दिला आपण, इक्वल टू SQ नंतर ब्रॅकेट ओपन केलं होतं, आणि नंतर कोणाचं स्क्वेअर रूट काढायचं क्लिक केलं होतं. समजतंय, असा फॉर्म्युला बनवला होता ना. बाकी सर्व फंक्शनसाठी काय फॉर्म्युला तोच येणार. पॉवरचा अर्थ काय की किती आपल्याला घात काढायचा आहे, बरोबर ना. घन काढायचं असेल तिसरा घात घ्यायचा, वर्गमूळ काढायचं असेल तर काय येणार, 1/2 घात. ते कसं लिहिणार इथे, इक्वल टू लिहिलं पॉवर. समजतंय. पहिला काय करणार आपण, नंबरवरती क्लिक करायचं कोणाचा वर्ग काढायचा असेल तर, आणि नंतर पॉवरचा अर्थ काय की किती पॉवर घ्यायची त्याची, 2 3. नंतर रोमनमध्ये पाहिजे असेल तर कोणतं फंक्शन येणार, रोमन फंक्शन यूज करणार आपण. इथे लिहिलं टेक्स्ट लिहिलं, बरोबर आहे ना. आता टेक्स्टमध्ये काय लिहिलं मी, एक कॅपिटल आणि स्मॉल असे मिक्समध्ये लिहिलेत. नंतर अप्पर म्हणजे काय ना, सर्व फंक्शन कॅपिटल. लोअर म्हणजे काय ना, सर्व स्मॉल. काउंटचा अर्थ काय होणार, की काउंट करणार. तो काउंटचा अर्थ काय होणार, काउंट करणार. बरोबर, नंबर काउंट करणार, तो किती जागी नंबर लिहिले आहेत. आणि लेंथचा अर्थ काय, की लेंथ म्हणजे अल्फाबेट काउंट करणार, किती अल्फाबेट आहेत, त्यामध्ये स्पेस वगैरे सर्व काउंट होणार. समजतंय. करणार एवढी प्रॅक्टिस, करा एवढी प्रॅक्टिस.